नमस्कार. मी अनिस सय्यद, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका बार्शी. आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील कर्जदार शेतकऱ्यांना थकीत कर्जातून मुक्त करण्यासाठी दिनांक 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. आता या कर्जमाफीविषयी थोडंसं सांगायचं म्हणजे सदर कर्जमाफीमध्ये अल्प मुदत व मध्यम मुदत पीक कर्ज रुपये 2 लाखापर्यंतचे माफ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कशा पद्धतीचे त्याचे निकष काय आहेत हे मी थोडक्यात सांगतो. शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज व 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेले कर्ज या कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तरी दिनांक 25/7/2026 रोजी आपल्याकडे आता हे याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कर्जमाफीच्या त्या 25/7/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण 123 गावांच्या याद्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये आपले DCC बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँक असे या दोन्ही बँकाचे मिळून एकूण 3,486 सभासदांना जवळपास 34,86,00,000 रकमेची कर्जमाफी झालेली दिसून येते. मात्र ही संख्या किंवा ही रक्कम ही काही अंतिम नाही. ज्या शेतकऱ्यांचे हे अजून काही नावं आलेली नसतील यादीत त्या शेतकऱ्यांच्या पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या यादीत असे नावं येणार आहेत. आता ह्या ज्या आलेल्या याद्या आहेत ह्या दिनांक 25 तारखेला 25/7/2026 रोजी या याद्या आमचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे गट सचिव तसेच बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी त्या गावातील ग्रामपंचायतला आणि बँक शाखांना या याद्या टाकलेल्या आहेत. तसेच मी ही महाई सेवा केंद्राचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरही या याद्या शेअर केलेल्या आहेत. तसेच मी आमच्या सहकारमधले जे ग्रुप आहेत त्यांनाही शेअर केलेले आहेत. तर या याद्यामध्ये आता या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत त्यांना मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका बार्शी या नात्याने नम्र आवाहन करतो की त्यांनी आता हे आधार प्रमाणीकरण करणे खूप आवश्यक आहे. तरी त्यांनी काय करावे की नजीकच्या महाई सेवा केंद्राला भेट द्यावी आणि आपले आधार प्रमाणीकरण करून घेण्यात यावे. आधार प्रमाणीकरण करीत असताना आपले आधार कार्ड किंवा आपले कर्ज खात्याचे चालू खात्याचे जे बचत खात्याचे जे पासबुक आहे ते घेऊन जावा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या. तसेच मी अजून एक बोलू इच्छितो की दिनांक 31 जुलै 2026 रोजी संत तुकाराम हॉल शिवाजी कॉलेज बार्शी येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत माननीय तहसीलदार साहेबांकडून एक शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. असे शिबिर आपण यापूर्वीही बरेच घेतलेले आहेत परंतु 31 जुलै रोजी हे शिबिर आहे.